अंबिल माळच्या आगमनानंतर पूजेची सुरुवात. ॲक्च्युली ही जे कोप केली असती ते कडब्याची करतात, पण आपण कडबा नसल्यामुळे गवताची केलेली आहे. आपल्या शेतामध्ये गवत होतं, जे जनावरांचा चारा असतो त्याची केलेली आहे. पण हे ज्वारीच्या कडब्याची केली जाते. हे जे घोंगडं असतं ते आतमधला दिवा विझू नये ह्यासाठी घोंगडं टाकलेलं असतं. हे एक परंपरा असते. पूर्ण शेतामध्ये नैवेद्य अजून पाणी घेऊन प्रदक्षिणा मारली जाते आणि परत येऊन पूजेच्या ठिकाणी परत दर्शन घेतलं जातं. पूर्ण शेतामध्ये जेवढं आपलं शेत आहे तेवढं पूर्णपणे फिरून येऊन दर्शन घेतलं जातं. पाण्याचे शिंतोडे अजून नैवेद्यांचे शिंतोडे पूर्ण शेतामध्ये पिकावरती टाकलं जातं. विहिरीची पण पूजा केली जाते. विहिरीची पूजा केल्यानंतर पाण्याच्या वरती दीप प्रज्वल केला जातो. पाण्यावरती दिवा लावून वरती तरंगता सोडला जातो. ही खूप जुनी विहीर आहे आमची. शेकडो वर्षापूर्वी कुणी मारली, कुणी खोदली गेली ह्याचा कुणालाही अजून माहीत नाही आहे. अगोदरपासून कुणी नाही सांगू शकत. खूप जुनी विहीर आहे, शेकडो वर्षापूर्वीची आहे. तिकडे पूजेची तयारी सुरुवात असताना तोपर्यंत आम्ही आमच्या परीसोबत फुलाच्या झाडांमध्ये खेळत होतो. आमच्या शेतामध्ये गुलाबाची झाडे, अजून पांढऱ्या झेंडूची झाडे, बिजली ह्या प्रकाराची फुलं आहेत. झालेलं आहे पूर्ण पूजा. चला दर्शन करूया. इथं जेवण रेडी आहे. हे आमच्या शेतामधील महालक्ष्मीचे मंदिर आहे. ओके, त्यानंतर जेवण करून आराम करतो. 6-7च्या दरम्यान एक आजोबा करून गावाकडे आणतो. ही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे, आज बी जोपासली जाते. इकड साईड खेळ रे. श्री